नमस्ते, माझं नाव पूजा संदीप भोळवे. मी आत्ता जेई मेन्सचा जो रिझल्ट आला त्याच्यामध्ये मला मॅथ्समध्ये 99.17% आणि टोटल पर्सेंटाईल माझी 95.52 अशी आहे. तर ॲक्च्युली मला सांगायचं हे की मी नीटची विद्यार्थी होते. माझं मॅथ्स किंवा IIT करायचं, जेई करायचं असं काहीच नव्हतं. मी एका वेगळ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये नीटचे क्लासेस वगैरे केले, तिथून मी त्याचं शिक्षण घेत होते, नीटचं प्रिपरेशन करत होते. पण सरांनी मला 1 to 1 माझं प्रत्येक चॅप्टर झाला किंवा प्रत्येक क्वेश्चन मला 1 to 1 बसून शिकवला. मॅथ्समध्ये 94% होते फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट आला तर मला मॅथ्समध्ये 99 पडले. कसं सरांनी माझ्याकडून ब्लॅक बुकमधून, सिंगेजमधून असं त्यातलं प्रत्येक क्वेश्चन करून घेतला. त्याच्यानंतर सरांनी माझ्याकडून फॉर्म्युला शीट पाठांतर करून घेतली. सरांना काही बोललं, कसल्या अडचणी असली तरी ते सर सगळे सॉल्व करायचे. सर माझ्याकडून पूर्ण सगळ्यांकडूनच PYQ वगैरे सॉल्व करून घ्यायचे सर. तर जेईचे जे मुलं प्रिपरेशन करत आहे त्यांना एक सांगायचं की गरजेचं नाही आहे की तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमधलं प्रत्येक टॉपिक एकदम तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न यायलाच पाहिजेत. तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे मला की तुम्ही जितकं करताय ना तितकं तुमचं बेस्ट देताय का. तुम्ही म्हणजे काहीच मोजकेच चॅप्टर करा, पण असे करा त्याच्यामध्ये तुमचा असं कॉन्फिडन्स ठेवा की तो प्रश्न तुम्हाला जेईचा PYQ आहे की तो प्रश्न जेईच्या ऍडव्हान्स मधून आलाय, ब्लॅक बुक मधून आलाय की सिंगेज मधून आलाय, तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. तुम्ही ते शिकलाय, तुम्ही ते परफेक्ट शिकलाय तर तुम्हाला ते आलंच पाहिजे. बस तुम्हाला असं कुणीही म्हणत नाही. हा फक्त एक कन्सेप्ट क्लिअर ठेवा, कारण की कसं असतं चॅप्टर इंटरकनेक्ट असतात, चॅप्टर लिंक असतात. जर तुम्ही एक करणार नाही तर तुम्हाला पुढचं कळणार नाही असं असतं. आता सपोज वेक्टर्समध्ये कॉर्डिनेट जॉमेट्रीचे पण क्वेश्चन्स येतात किंवा ज्यावेळेस तुम्ही कॉर्डिनेट जॉमेट्री घेता त्यावेळेस त्याच्यामध्ये वेक्टर्स असतं. तर अशा गोष्टी असतात. तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. आणि मॅथ्समध्ये असं ना, असं नाही तुम्हाला की एकच फॉर्म्युला आहे, तुम्हाला एकच अप्लाय करायचं आहे. तुम्ही एक शिकलेला आहात ना, तुम्ही एक प्रश्न 4-5 मेथडनी सॉल्व्ह करू शकता. KT सर तसं करून घ्यायचे. आणि जे आपल्याला येत नाही ना, समजा एखादा आपल्याला हार्ड द्यायचं तर सर ते मुद्दामून तेच देणार. इव्हन मी क्लासेसमध्ये आले होते, सरांनी माझा चॅप्टरच ट्रिगोपासून चालू केला. आणि ट्रिग्नोमेट्री असा चॅप्टर ज्याला सगळ्यांची ज्याला भीतात सगळे, पण सरांनी माझी सुरुवातच ट्रिग्नोपासून केली होती आणि मग त्याच्यानंतर कॅल्क्युलस. म्हणजे एक असं असतं ना की सोपं आपण आधी मॅट्रायसेस किंवा लॉजिक वगैरे घेतो, तर माझी सुरुवातच अवघडपासून झाली होती, हार्ड सब्जेक्टपासून, हार्ड टॉपिक्सपासून झाली होती, जे की म्हणाल्यानंतर मग वेक्टर्स वगैरे फार इझी वाटू लागलं, कारण की याच्यामध्येच कॉन्फिडन्स असा झाला किंवा याच्यामध्येच माझी प्रॅक्टिस अशी झाली होती की मला क्वेश्चन्स वगैरे यायचे. अशी प्रिपरेशन माझी KT सरांनी करून घेतली.